तर जय शिवराय मंडळी, स्वागत आहे आपल्या व्लॉगमध्ये. तर आजचा विषय असा होता की आपण निघालो तर रायगडला दर्शन घेण्यासाठी आपल्या गँगसोबत, ते पण मजा मस्ती करत. आणि प्रवासामध्ये भूक वगैरे लागू नये म्हणून आम्ही थोडंसं खाण्याचं सामान पण घेतलं होतं. तेवढ्यामध्येच आम्हाला पटरीवरती जेसीबी चालताना दिसली. म्हणलं भाऊ, आतापासून काय जेसीबी पटरीवर चालणार का काय? रेल्वेने प्रवास करत असताना सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे रेल्वेचा एकदम सुखद प्रवास असतो. परंतु डोक्याला टेन्शन तेव्हा येते जेव्हा एखादी रेल्वे लेट होते. सध्या तरी रेल्वे खूप लेट चालत आहे, त्यामुळे डोक्याला हेडॅक होत आहे, कारण की ठिकठिकाणी पटरीचं काम सुरू आहे. अशा प्रकारे प्रवास करून आम्ही लवकरात लवकर पुणे गाठलं. त्यानंतर आम्ही सगळ्यात अगोदर मेट्रो पकडून निघालो स्वारगेटच्या दिशेने, कारण की आम्हाला समोरचा प्रवास जो करायचा होता तो आम्हाला स्वारगेटवरून करायचा होता. की रायगडला जाण्यासाठी गाडी जी मिळते आपल्याला स्वारगेटवरून मिळते. मग काय, लगेच आम्ही स्वारगेटला आलो आणि तिथून एक गाडी पकडली. ती गाडी आम्हाला थेट ताम्हिणी घाटाच्या मार्गाने रायगडकडे घेऊन ते काही का असणार, पण ताम्हिणी घाटातला जो नजारा आहे तो एकदम खूपच जास्त सुंदर आहे. आणि अजून म्हणजे इथे असणारे तलाव आणि डोंगर यांना अजूनही सुंदर बनवतात. त्याचप्रकारे हे ताम्हिणी घाट एवढं सुंदर आहे, एवढे दऱ्या आहेत की तुम्हाला काय सांगावं. तेवढ्यामध्ये भयाला म्हटलं भाऊ तुझी गाडी पळव. मग काय, भयाला लगेच 90च्या स्पीडने गाडी पळवायला सुरुवात केली. अशा प्रकारे गाडी घेऊन आम्ही लवकरच रायगडच्या पायथ्याला पोहोचलो आणि लवकरच गड चढायला सुरुवात केली होती, कारण की अंधार पडत चाललेला होता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा गुड बाय मित्रांनो.